मीरा भाईंदरमध्ये एका इमारतीच्या 2 सुरक्षा रक्षकांवरती चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आणि यानंतर या संपूर्ण प्रकरणाला गंभीर असं वळण लागलंय। आरोपी जैब जुबेर अन्सारी याच्या घराची झडती घेण्यात आली आणि यानंतर त्याच्या घरामधून काही हस्तलिखित नोट्स देखील जप्त झालेले आहेत। या चिठ्ठ्यांमध्ये देशविरोधी कारवायांच्या संदर्भातल्या वाक्यांचा उल्लेख आहे। एका नोटमध्ये आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा यासारखे शब्द आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली। याशिवाय लोन वुल्फ म्हणजे एकट्यानं हल्ला करणारी विचारसरणी अशा आशयाचे मजकूर आढळले। तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या। एटीएस कडून देखील या नोट्सची सखोलपणे चौकशी सुरू आहे। आरोपीच्या पूर्वीच्या हालचाली, त्याचे डिजिटल व्यवहार, त्याच्या संपर्कामधल्या व्यक्ती तसंच त्याच्या संवादाच्या नोंदी या सगळ्याचा बारकाईने तपास होतोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीनं गाझा मुक्ती अभियानाला देखील पैशांची मदत केल्याचं कळतं। या प्रकरणामध्ये आरोपीला न्यायालयानं 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। शिवाय आरोपीशी संबंधित ठिकाणं मुंबईसह ठाण्यामधल्या 3 ठिकाणी एटीएसनं छापेमारी केली आहे। दरम्यान या हल्ल्याच्या नंतर आरोपीनं पोलिसांना दिलेल्या जबाबाची माहिती समोर आली। जगामध्ये सुरू असलेल्या मुस्लिमांवरच्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केल्याची माहिती आरोपीनं पोलिसांना दिली आहे। तर चाकू हल्ला करण्यात आलेल्या या आरोपीनं नेमका काय जबाब दिलाय आपण बघतोय। आरोपीकडच्या एका चिठ्ठीमध्ये आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा यासारखे शब्द आढळले। आरोपीची गाझा मुक्ती अभियानासाठी पैशांची मदत। तर जो जबाब त्याने दिलाय तो देखील आपण बघूया। 27 तारखेला दुपारी 3 वाजता जैब जुनेद अन्सारी माझ्याजवळ येऊन हिंदू आहेस का असं विचारलं। मी हो म्हटलं आणि अन्सारी पुढे निघून गेला। दुपारी 4 वाजता अन्सारीने पुन्हा एकदा तू हिंदू आहेस का म्हटलं आणि माझ्यावरती चाकू हल्ला केला। चाकू हल्ला झालेल्या सुब्रतो सेन याचा हा जबाब आपण पाहतोय। चाकूचा वार मी चुकवला पण तरीही माझ्या पाठीमध्ये चाकू घुसला। मी सुपरवायझर मिश्रा यांच्या केबिनमध्ये पळालो पण अन्सारी तिथे देखील पोहोचला। अन्सारीने मिश्रा यांना देखील हिंदू आहेस का असं विचारून कलमा वाच म्हणत धमकावलं। मिश्रांना कलमा वाचता येत नाही हे बघून अन्सारीनं त्यांच्यावरती चाकूने हल्ला केलाय। मी घाबरून इमारतीच्या मागे लपलो। 5-7 मिनिटांच्या नंतर मिश्रांना फोन लावला। मी मरून जाईन असे मिश्रा ओरडत होते। हरिसिंग आणि 2 व्यक्तींनी आम्हा दोघांनाही हॉस्पिटलला नेलं। तर याच प्रकरणामध्ये एक अपडेट समोर येतेय। चाकू हल्ला प्रकरणामधील आरोपी जैब हा बॅचलर अटकेच्या वेळेला घरामध्ये एकटाच असल्याची माहिती आहे। अस्मिता रिजन्सी सोसायटीमधला हा आरोपी आहे। बॅचलर राहत असलेल्या जैब याला रूम खाली करण्याची नोटीसही देण्यात आली होती। भाड्याने घर देत नाही, नीट वागणूक देत नाही असे दावे या आरोपीनं चौकशीच्या दरम्यान केले। हा आरोपी लॅपटॉपवरून मुलांचे ऑनलाईन क्लासेस घ्यायचा अशी माहिती देखील पोलिसांना मिळाली आहे। दरम्यान या घटनेच्या वेळेला प्रत्यक्षदर्शींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। ये जो हुआ था घटना 4 बजे हुई थी और मैं अपना 4:30 के अराउंड घर जा रहा था। तो यहाँ पे बिल्डिंग के गेट के बाहर दो वॉचमैन खड़े थे। उनने मेरे को रुका के सब बताया कि ऐसा ऐसा हुआ है। एकदम डरे हुए थे तो मैं उनका हाथ पकड़ के उनको मेरी बाइक पे बिठा के डायरेक्ट फौरन पुलिस स्टेशन ले गया। पुलिस स्टेशन में उन्होंने सब बताया। तो बाद में मालूम पड़ा कि जो दूसरा था ना सुब्रतो सेन, वो अंदर ही बैठा था केबिन में, डर के मारे छुपा हुआ था। तो फिर मैं वापस आया, अंदर जाके उनको भी लेके अपना चौकी लेके गया पहले, फिर वहां से टेम्पो हॉस्पिटल पहुंचा के मैं अपना घर आ गया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।